अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो मृत्यू युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आज शुक्रवार, आता दिंड्या पुन्हा आळंदीतूनही निघालेल्या आहेत. ज्ञानदेवांना वंदन करूया, पांडुरंगाला वंदन करूया. एक मोठा सोहळा आता 15 दिवस सगळीकडे गजबज असणार आहे. सगळे वारकरी निघालेले आहेत. आपण आपली वारी, आपली अनुभवामृताची इथेच एका जागी बसूनच आपण अनुभवत आहोत. पण एक वेगळा सोहळा असतो आणि त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जरी सहभागी नाही होता आलं तरी दूरदर्शनवरून किंवा इतर रस्त्यावरून ज्या पालख्या दिंड्या चालल्यात त्याच्यातून आपण सहभागी होऊ शकतो. काल आपण 37वी ओवी घेतलेली होती. कोणाला जर काही बोलायचं असेल, कोणी कालच्या परवाच्या ओवीबद्दल सांगणार असाल तर आधी 2-4 मिनिट हरकत नाही तुम्हाला संधी द्यायला, नाही तर मग मी पुढची ओवी सुरू करणार. काल आमच्याकडे इंटरनेट नसल्यामुळे आम्हाला काहीच कळलं नाही. काही नाही कळलं? नाही, आलीच नाही आमच्याकडे, लिंकच नाही उघडल्या गेली. अरे बापरे. बरं मी पुन्हा सांगते मग थोडक्यात.
बरं. पुन्हा सांग. तुम्हाला त्रास देत का? नाही नाही, काही हरकत नाही, पुन्हा सांगते, थोडक्यात सांगते. 35, 36, 37 काल मी परवा दिवशीचंही पुन्हा पुनरावृत्ती केली होती, कारण त्या दिवशी माझ्या इथे इंटरनेट नीट नव्हतं ना. तर कालच्या थोडक्यात पुन्हा सांगते. आणि आज असं वाटलं होतं, पण नेमकी संख्या आज कमी का आहे माहिती नाही. मध्ये आपण असं पाहिलेलं होतं की कांतेची या भिडा अबला होय जगा एवढा, अंगविला उघडा जिये विण. तर कांतेच्या म्हणजे पत्नीच्या भिडेमुळं हा जगा एवढा उपाधियुक्त आवरणारा असा होतो आणि तिच्या वाचून हा उघडा राहतो. म्हणजे काय की प्रकृतीला तो अनुकूल होतो आणि तिला आपली सगळी सत्ता देऊन टाकतो आणि परमात्माच जगदरूपानं नटतो. आणि ज्या प्रकृती वाचून सर्व जगत नष्ट होऊन एकटाच तो राहतो, म्हणजे माया नष्ट झाल्यावर हे सर्व जगत नष्ट होऊन हा परमात्मा एकटा अवशिष्ट राहतो. आपण नेहमी काल परवाई रोज तेच पाहतोय की या दोघांचं ऐक्य आपण अनुभवतोय, ऐक्य पाहतोय. आता 35 काय सांगितलं होतं, तर जो हा ठावो मंदरूपे उवालिये पणची हारपे, तो झाला जियेची पडपे विश्वरूप. इथले शब्द समजून घ्या पहिले. उवालियेपणाची म्हणजे उवालियेपण म्हणजे विस्तार. आत्ता जे सांगितलं की त्यानं ह्या जगाच्या विस्ताराचा किंवा जगाचाच सगळा आधार घेतलेला आहे, किंवा तोच जगत नष्ट झालं तरी तो एकटा त्या ठिकाणी शिल्लक आहे. जगदरूपानं तो नटलाय, पण तो एकटाच आहे. आता ती माया तिथं दिसत नाही. म्हणून हा मंद रूप आहे, म्हणजे इतका अगदी सूक्ष्म रूपानं, मंदरूप म्हणजे सूक्ष्म रूपानं किंवा सूक्ष्म भावाला तो थोडासा आपल्याला दिसतो. पण कुणाचं फोन, हा कुणाचा तरी फोन येतोय. हा बोला. आता क्लास चालू आहे माझा. शैला गवांदे आहेत का कोणी आपल्यामध्ये? त्यांचाच फोन होता. आता आवाज येतोय माझा का गेला आवाज? आवाज हां, ठीक आहे. तर हा जो परमात्मा आहे हा सूक्ष्म रूपानं, सूक्ष्म भावाला, इतका सूक्ष्म भावाला येतो की एरवी तो एवढ्या जगदरूपानं नटलेला होता, सर्व व्यापक असतो, पण प्रकृतीच्या शोभेमुळं तो विश्वरूप बनलेला आहे. आणि प्रकृतीचा संबंध जो आहे तो त्याग करून सत्ता मात्र किंवा आनंद मात्र अशा रूपानं तो असतो. म्हणजे या ओवीत ग्रंथकारांनी मंदरूप असं जे म्हटलं आहे तोच ठावो म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य रूपानं असताना, उवालियेपणेची म्हणजेच सर्वत्र व्यापक असतानासुद्धा, विस्तार झालेला असतानासुद्धा, हारपे म्हणजे झाकला जातो. हारपून गेलो म्हणतो ना आपण, झाकून गेलं. म्हणजे सत्य ज्ञानानंद रूपाने तो प्रतीतीस येतच नाही, त्याचं रूपच झाकलं जातं. आणि त्या प्रकृतीच्या उपाधीनं तो युक्त झाला म्हणजे सगळं जगत हे परमात्म्याच्या ठिकाणी प्रतीत व्हायला लागतं किंवा ध्वनित होतं. म्हणजे परमात्म्याच्या उदयानं जगासह प्रकृतीचा नाश दाखवला जातो. प्रकृती नष्ट पावली की हा परमात्मा एकमेव अद्वितीय त्या ठिकाणी राहतो. विश्वरूपानं राहिला तरी तो अस्पष्ट असतो, प्रत्यक्ष दिसत नाही. असं 35 सांगितलेलं होतं. अजून सोप्या शब्दात तुम्हाला वाटलं असतं सांगते.
की आत्तापर्यंत हा मंद रूपानं, हा पती, मंद म्हणजे सूक्ष्म रूपानं, हा पती शिव या विश्वरूपाच्या विस्तारामुळंच हरवल्यासारखा झालेला होता, दिसेनासा झालेला होता. पण तिच्या चातुर्यामुळं किंवा तिच्या प्रीतीमुळं तो आता विश्वरूप बनला, म्हणजे तोही त्यातच मिसळून गेला. खरं म्हणजे ते दोघं एकरूपच आहेत, ते वेगळे नाही आहेत. पण आपल्याला असं प्रत्येक ठिकाणी ज्ञानदेव सांगतायत की ही व्यक्त झाली की तो लुप्त होतो, तो व्यक्त झाला की ती लुप्त होते. तसं आता इथे सुद्धा तो विश्वरूपातच मिसळून गेलेला आहे आणि जणू काही तो अदृश्य आहे किंवा दिसेनासा झालेला आहे, दिसेनासा, हरपला गेलाय, हरवला गेलाय. 36 मध्ये काय सांगतात? जिया चेवविला शिव, शिव म्हणजे शिव, चेवविला म्हणजे जागा केला. पण तिनं त्याला जागा केलेलं आहे, तिनं शिवाला जागं केलं आणि त्याला जाणण्याजोगा नामरूपात्मक पुष्कळ पदार्थांचं भोजन दिलं. या 2 ओव्यांवर काल मी खूप बोलले होते. जागं केलं म्हणजे काय केलं हो? इतकं त्याला हे सगळं विश्वाचंच अन्न खायला दिलं, ताट वाढून दिलं म्हणूया आपण, पक्वान्नाचं ताट. त्यांनी बोडण शब्द वापरलेला. बोडण म्हणजे मागे मी म्हटलं होतं काल की असं देवीला वगैरे सगळा जो नैवेद्य केला जातो नवरात्रात वगैरे, त्याला बोडण शब्द वापरला जातो. म्हणजे सगळी पंचपक्वान्न, सगळं तिला साग्र संगीत सगळा स्वयंपाक केला जातो आणि त्या नैवेद्याचं ताट जसं देवीला किंवा कुठल्याही देवाला दाखवलं जातं, तसं ह्या विश्वरूप पदार्थांचं भोजन तिनं त्या याला दिलेलं आहे, शिवाला दिलेलं आहे. आणि ते जेवण करून तो तृप्त झाला, म्हणजे तो भोगता झाला. आपण बघा, असं कोणाकडे गेलो आणि आपल्यासाठी छान नवनवीन पदार्थ केलेले असतील, बाहेरच असे खमंग वास सुटतात किंवा मधुर गोड वास सुटतात, मधुर, आणि मग असं वाटतं की कधी एकदा बसतोय. आणि त्यांनी आपल्याला आग्रहाने सगळ्या वस्तू वाढल्या की आपण त्याच्यावर ताव मारतो, म्हणजे तृप्त होतो. तसं हे सगळं विश्वाचं भोजन जणू काही त्यानं इतक्या आवडीनं केलेलं आहे की त्याचा तो भोगता झालेला आहे, असं 36 मध्ये सांगितलेलं होतं. 37 मध्ये सांगितलं, निजैलेनी भातारे जे विये चराचरे, जियेचा विसावला नुरे आपुलेपणही. आता हा काय झालेला आहे? आता तो निजतो. जेवण केलं की आपल्याला झोप येते की नाही, तसा तो निजलेला आहे, आता तो निद्राधीन झाला. मग जे विये चराचरे, विये म्हणजे आपण आहे ना, गाय व्यायली म्हणतो, तो जो विये शब्द आहे तो व्यायली की म्हणजेच प्रसवली. तिनं या सगळ्या सृष्टीला पुन्हा जन्म दिला. तो झोपला की ती जन्म देते, ती सृष्टी निर्माण करते. इथं हे सगळं चक्र काय सांगतायत? आजच आम्ही त्या ज्ञानेश्वरीतला 8वा अध्याय पाहतोय पुन्हा, तर तिथेही तेच सांगतायत की ब्रह्मा किंवा परमात्मा ज्या वेळेला हे सगळं जग निर्माण होतं तेव्हा त्याचा दिवस असतो, आणि जग जेव्हा संपतं किंवा लोप पावतो तेव्हा त्याची रात्र असते. तसं इथे तेच सांगितलेलं की जेव्हा तो निद्राधीन झाला की ती प्रकृती सगळ्या सृष्टीला पुन्हा जन्म देते, आणि तिची विश्रांती सुरू झाली म्हणजे ती शांत होते. म्हणजेच तिचा लय जेव्हा होतो त्यावेळेला त्याचं पतीपणही उरत नाही. म्हणजे पुरुष निद्रिस्त झाला की तो जणू काही प्रकृतीची विश्रांती संपते आणि तिनं ते जग निर्माण केलेलं आहे. जियेचा विसावणा नुरे आपुलेपणही. आणि ती जेव्हा विसावा घेते, म्हणजे तिची जेव्हा रात्र असते, म्हणजे या सृष्टीचा पुन्हा जेव्हा लय होतो, तर त्यावेळेला हा शुद्ध परब्रह्म म्हणून बनतो. जे प्रकृती नसेल त्यावेळेला हा शुद्ध परब्रह्म म्हणून आपल्याला जाणवतो. किंवा याचाच अर्थ काय की अज्ञानामुळं आपण या जगाच्या व्यवहारात रमत असतो. पण संत साधू जे मोठे लोक आहेत, तपश्चर्या करणारे आहेत, त्यांना या व्यवहारातलं, या संसारातलं काही गम्य नसतं. त्यांनी हे जाणलेलं असतं की परमात्मा एकमेव सत्य आहे, आणि म्हणून ते त्याचीच आराधना करतात. म्हणजे त्याचीच आराधना करतात, त्यांना ते परमसत्य किंवा परमात्मरूप दिसलेलं असतं, जाणवलेलं असतं. ते परब्रह्मरूप स्वतःच झालेले असतात. म्हणून हा विश्वाचा पसारा त्यांच्या दृष्टीनं काही नसतोच, हा शून्यच असतो.
म्हणजे माया ही अज्ञान आहे आणि पुरुष हे ज्ञान आहे. आणि प्रकृती आणि पुरुष हे ज्याच्या आधाराने तेच परब्रह्म आहे. म्हणजे परब्रह्म हे जीव प्रकृती हे वेगळं नाहीच आहे, सगळे मिळून एकच आहे. आपण आपल्या समजूत, आता मी तुम्हाला थोडंसं मायेचं जे समर्थ सांगतायत ते समजावून देणार आहे, पण आत्ता आधी आपण ह्या 2-3 ओव्या आता बघूयात. इथं 37 काल झालेलं होतं. म्हणजे व्यवहारात काय करतो आपण की स्त्री पुरुषांच्या संयोगातूनच प्रजा निर्माण होत असते. तसं 36 पर्यंत झालं काल का? बरं ठीक आहे, 37 आत्ता घेते. मग काल 37 झाले, 37 काल ठीक आहे, झालंय. निदैले निभ्रात, हां तेच सांगते. निदैले निभ्रातारे जे विये चराचरे जियेला विसावला नुरे आंबुले पणही. आंबुलेपण हा शब्द लक्षात ठेवा. नवरेपण, पतीपण. निदैलेनी म्हणजे निजलेला, भातारे म्हणजे भ्रतार अर्थात पती. आंबुलेपण म्हणजे काय सांगितलं? त्यालाही नवरेपण म्हणजे नवरा म्हणजे पतीपण म्हणजे ज्याला आपण नवरे आपण म्हणतो ना, पुरुषपण, तसं आंबुलेपण म्हणजे नवरेपण म्हणजे नवरा असणं. ही जी स्थिती आहे त्याला नवरेपण म्हणायचं किंवा आंबुलेपण म्हणायचं. कळलं का? कळलं. हां, म्हणजे एक काय असतं, ह्या सगळ्या कवींचं किंवा ह्या श्रेष्ठ संतांचं हे वैशिष्ट्य असतं किंवा संस्कृत काव्यामध्ये सुद्धा, संस्कृत वाङ्मयामध्ये सुद्धा एका ओवीत किंवा एका श्लोकात पुन्हा तो शब्द वापरायचा नाही. इतकी गडगंज संपत्ती असते त्यांच्याकडं. त्यामुळं पहिल्या ओवीमध्ये म्हणजे ओवीच्या पहिल्या चरणात त्यांनी भातारे किंवा भ्रतारे शब्द वापरला म्हणजे पती. मग आता पुढच्या ह्याच्यामध्ये पुन्हा भ्रतार किंवा पती शब्द कसा वापरणार, म्हणून त्यांनी तो आंबुलेपण शब्द वापरले. खूप वेळेला तो आला, 2-3 वेळेला आला बघा. आता निदैलेनी भ्रातारे म्हणजे हा नवरा झोपला असता, निजला असता, म्हणजेच त्याचं जेव्हा आपल्याला ज्ञान नसतं तेव्हा काय आहे, शब्दशः अर्थ वेगळे आहेत आणि त्याच्यातून लक्षार्थ किंवा सूचित होणारे अर्थ वेगळे आहेत. ते आपण समजावून घ्यायचेत. शब्दशः जे आहे व्यवहाराचं सारखं त्यानुसार आधी समजून घ्यायचं. आणि जे विये चराचरे तो झोपला की ही जन्माला घालते काय, चराचरे, सगळं विश्व ती जन्माला घालते. कळते? विये म्हणजे आपण व्याली म्हणतो तसं प्रसवली म्हणूया आपण, प्रसवते. आणि जियेचा विसावला नुरे आणि ती शांत झाली. प्रकृतीचा जेव्हा विसावा असतो त्यावेळेला काय आहे, न उरे आंबुलेपणही. नुरे म्हणजे उरत नाही, आंबुलेपण म्हणजे त्याचं नवरेपण किंवा पतीपण उरतच नाही, म्हणजे तो तिथे राहतच नाही. कारण का की हिचा जेव्हा हा सगळा ती काय काल जसं म्हणलं होतं तसं मायेचा पसारा व्यक्त करते त्यावेळेला तो पुरुष गुप्त होतो, न दिसेनासा होतो. म्हणजे अज्ञान आलं की ज्ञान नष्ट होतं, असं सोपं लक्षात ठेवा. आणि ज्ञान नष्ट झालं की अज्ञान दिसतं. जसं सकाळ झाली की सगळं विश्व आपल्याला दिसतं आणि रात्र झाली आपण झोपलो की हे सगळं विश्व त्याच्यामध्ये सामावलं जातं. सकाळीच बघा ज्ञानेश्वरीत पण सांगितलं की झोपलो की आपल्याला आपला संसार, आपली मुलं बाळं, नातेवाईक हे काही आठवत नाही. म्हणजे ते विश्व सगळं आपल्यापुरतं जे विश्व आहे ते संपलेलं असतं की नाही, संपलेलं असतं. आणि सकाळ व्हायला लागली की लगेच मग कुठून भूपाळीचे स्वर येतील, कुठून गाण्याचे येतील, कुणाचा अलाराम वाजेल की सगळे जागे व्हायला लागतात आणि मग आपल्याला सगळ्यांबद्दलची जाणीव व्हायला लागते. तसं इथं सांगितलेलं आहे की जेव्हा ही प्रगट होते म्हणजे नवरा जेव्हा झोपतो तेव्हा ही सगळं विश्व प्रसवते आणि तो जेव्हा झोपतो म्हणजे त्याचं ज्ञान जेव्हा आपल्याला होत नाही त्यावेळेला हे सगळं पसारा हा सगळा विश्वाचा, ब्रह्मांडाचा आपल्याला खरा वाटतो आणि आपण त्यातच रमून जातो. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी ती सुद्धा लयाला जाते असं म्हटलंय त्याने. आणि मग त्याचा नवरेपण तिथं राहतच नाही. ती बायको असेल तोपर्यंत नवऱ्याचं नवरेपण आहे आणि तीच जर नसली, ती जर त्याच्यात व्यक्त हे झाली
सामावली गेली तर ती वेगळी उरत नाही, मग ती वेगळी नाही, म्हणजे याचं नवरेपणे नाही, म्हणजे ते दोघांचेही जे अस्तित्व आहे ते सगळं संपून जातं. आता कुठल्याही अवस्थेमध्ये एकमेकांची ते कसे एकरूप राहतात ते पुढच्या ह्याच्यात पाहायचे. अजून तुम्हाला हवं असेल तर पुन्हा यांच्या काय म्हणू आपण, स्वरूपानंदांच्या त्या 2-3 ओव्या पुन्हा म्हणून दाखवते. 37 बघा. लागलीसे झोप देखो निभ्र तारा, पत्नी चराचरा जन्म देई, मागू तिती होता स्वस्वरूपी विलीन, लोपे पतीपण शिवाचेही. आणि तीही त्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जाते, ती वेगळी राहत नाही. जाणवे ना ईश मायेची या योगे, लपोनी निजांगे राहे जेव्हा. 38. एरविती दोघे स्वस्वरूपी अभिन्न, एक एका विण नांदतीना, होती एकमेका दाखविते साच. नाही, हे घ्यायचे आपल्याला, 38 घ्यायचे. थांबा, 38 आधी घेऊया, मग समजेल आता त्यांचं कसं हे वेगळेपण आणि एकपण कसं आहे बघा. जव कांतू लपो बैसे, आता ही सोपी आहे ना. पुढच्या 4-5 ओव्या खूप सुंदर आहेत, त्या वाचल्या, त्या ऐकल्या की आपल्याला हे सगळं जे गौडबंगाल वाटते, जे थोडंसं अद्भुत वाटते किंवा थोडंसं समजत नाही असं वाटते, ते आपल्याला लगेच लक्षात येईल. जव कांतू लपो बैसे, तव नेणी जे जीच्या दोषे, जिये दोघे आरिसे जिया दोघा. आता आरशाचा दृष्टांत देत आहेत. काय सांगतायत की जव म्हणजे जोपर्यंत, कांतू लपो बैसे. आता मगाशी सांगितलं तो झोपलाय, आता इथं लपून बसलाय, म्हणजे हा नवरा जिच्यासाठी विशेष रूपानं लपून बसलाय, त्याचं रूप त्यानं आवरून घेतलेलं आहे. तव नेणी जे जिच्या दोषी, नेणी जे म्हणजे समजत नाही, जाणला जात नाही, आणि जिच्या दोषे, आता दोषाचा अर्थ तिचं रूप असा घ्यायचं आहे की त्यावेळी तो तिच्या विशेष रूपानं जाणला जात नाही. आणि म्हणून ते कसं आहेत, जिये दोघे आरिसे जिया दोघा. अहो, ही दोघं एकमेकाला आरसे आहेत, म्हणजे हिनं त्यात बघावं आणि त्यानं ह्यात बघावं. दोघं एकच आहेत, एकरूपच आहेत, त्यामुळं वेगळी रूपं त्यांना दिसतच नाही. म्हणजे जव कांता लपो बैसे, म्हणजे ज्या काळी पुरुष आपलं सगळं झाकून ठेवतो, तिरोधान करून घेतो, आणि तो पुरुष झाकलेला आहे किंवा लपलेला आहे म्हटलं की त्या प्रकृतीमुळं ते समजतं. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे दोघं एकमेकांचे आरसे आहेत. पुरुषाचं ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या सत्वगुणामुळं प्रतीतीला येतं, आणि प्रकृतीचं अस्तित्व पुरुषाच्या सत्तेनं उपलब्ध होतं. म्हणून ते दोघं एकमेकांना प्रकाशित करणारे आरसे आहेत. ते एकमेकाला पूरक आहेत. त्यांचं अस्तित्व तसं वेगळं नाही, पण दोघंही एकमेकांचे आरसे बनलेले आहेत. म्हणजे माझंच असं समजूया की माझंच प्रतिबिंब आता ह्याच्यामध्ये दिसते, तर ते, आणि मी म्हणजे समजा प्रकृती, तर पुरुषाचंही प्रतिबिंब त्यात तसंच दिसणार आहे. म्हणजे ते दोघं एकच राहणार आहेत. दोघं एकमेकांच्या आरशात पाहत आहेत किंवा एकमेकांस आरसे आहेत. म्हणजे आपण डोळे झाकून घेतो आणि ओळख बघू कोण म्हणतो, तसं आता इथे आरशामध्ये दोघांचं रूप एकच दिसणार आहे, कारण ते मुळात एकच आहेत. कामामुळं, कार्यामुळं किंवा या सगळ्या व्यवहारामुळं आपल्याला ते भिन्न वाटत असतात. मगाच्या 37चं थोडंसं पुन्हा ते वि. कुलकर्णी काय म्हणतात बघा, की पती निद्राधीन झाला की ती चराचर सृष्टीला जन्म देते, आणि तिची विश्रांती सुरू झाली की पतीचं पतीपण उरत नाही. आणि पुरुष निद्रित झाला म्हणजेच अज्ञानाश्रित झाला की विश्वनिर्मिती होते, आणि प्रकृतीची विश्रांती म्हणजे त्रिगुणांची साम्यावस्था, की ती अव्यक्त होते. तेव्हा पुरुष पती राहत नाही. म्हणजे ईश्वर पार्वतीसहच पुरुष असतो, आणि पार्वती नसेल तर तो शुद्ध परब्रह्म असतो.
आणि ब्रह्म शब्द नपुसकलिंगी आहे, त्याचं पुरुषपणही संपतं, तो लिंगवचनाच्या पलीकडे जातो. शिवच ईश्वर बनतो किंवा शिवच परमात्मा बनतो. ते एक चित्रपट होता पूर्वी, मागेही मी कधीतरी म्हणून दाखवलं होतं, पण मला ते जीव शिव वर्ण त्या 2 ओळी आठवतात. इथे प्राणनाथ इथे देवराजा, 2 देवतांची घडो नित्य पूजा. एक पाठी राखा एक प्राणदाता, प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा. ती अतिशय महादेवाची भक्त असते. रोज त्या सोमेश्वरच्या इथल्या सोमनाथाला ती जायची, पूजा करायची, पहाटे उठायची आणि सासरच्यांना कुणालाच पटायचं नाही. म्हणून ती म्हणते की हा माझा घरी प्राणनाथ आहे आणि तो माझा भगवंत, माझा पाठीराखा आहे आणि त्या दोन्ही देवतांची मी पूजा करते. तर हे सोमनाथा तू माझं रक्षण कर. आता इथे काय आहे, हा पुरुष जो आहे तोच खरं म्हणजे परमात्मा आहे. मूळ परमात्म्याच्या रूपात हे दोघं व्यक्त होत आहेत म्हणा किंवा यांचं कार्य करत आहेत. आता पुरुष म्हणजे ज्ञान आहे. आपण सारखं ज्ञान आणि वृत्ती पहिल्या 10-12 ओव्यांमध्ये पाहिलेलो होतो. वृत्ती म्हणजे मनामध्ये किंवा चित्तामध्ये उठणारे तरंग. एका वेळेला असंख्य तरंग विचार आपल्या मनामध्ये येत असतात आणि त्यामुळे त्या विश्वात आपण रमून जातो. तसे ह्या सगळ्या विश्वामध्ये सगळं रमणारी अशी ही प्रकृती आहे किंवा ही माया आहे. तिच्याबद्दल यांनी सुद्धा छान म्हटलेलं आहे. आत्ताच्या 38व्या ओवीचं बघा. जाणवे ना ईश मायेची या योगे, लपोनी निजांगे राहे जेव्हा. एरविती दोघे स्वस्वरूपी अभिन्न, स्वतःच्या स्वरूपात ते अभिन्न आहेत. एक एका विण नांदतीना, होती एकमेका दाखविते साच. जणू आरसेच दोघेही ते. पण ते एकमेका विणा नांदतच नाहीत. म्हणजे त्या दोघांना एकमेकाशिवाय चैन पडत नाही. हे व्यवहारातलंच त्यांनी थोडंसं या परमार्थामध्ये तेच थोडंसं रूपक घेतलेलं आहे म्हणा, किंवा तीच जोडी कशी आहे हे आपल्याला समजावून देत आहे. त्या दोघांमध्ये एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत, पण त्यांच्यामध्ये भिन्नता नाही. ते अभिन्न आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आता जेव्हा पती लपून बसतो तेव्हा तिच्यामुळं ज्ञान होत नाही. तो लपून बसतो म्हणजे काय, त्याच्यावर एक आवरण येतं, अज्ञानाचं आवरण येतं. नाहीतर खरं ते दोघं परस्परांचं दर्शन घडवणारे आरसे आहेत. हा तिला दाखवतो मी कसा आहे, ती दाखवते मी कशी आहे, असं समजूया आपण. म्हणून गीता काय सांगते, भगवद्गीतेत काय सांगितलेलं आहे की हे सगळं स्थूल जगत हे त्रिगुणात्मिका प्रकृतीनं बनलं आहे. समर्थांनी हेच सगळं सांगितलेलं आहे की तिला त्रिगुणात्मिका म्हणलं आहे, अष्टधा प्रकृती म्हणलेलं आहे, गुणमयी म्हटलेलं आहे. आणि तिच्यामुळं सगळे लोक मोहित होतात. आपल्याला 7वा अध्याय भगवद्गीतेचा पुन्हा एकदा बघायचं आहे. हे प्रकरण होत आलं किंवा आत्तासुद्धा मला वाटलं होतं की आज थोडंसं समर्थांच्या नुसार सांगावं आणि उद्या वगैरे ज्ञानदेवांच्या नुसार सांगावं. तर या त्रिगुणात्मिका मायेच्या योगानं मी सर्वांना ज्ञात होत नाही असं तो पुरुष सांगतो. तिच्यामुळं ह्याचं रूप सौंदर्य सगळं झाकलं जाते, जाणूच शकत नाही. का जाणू शकत नाही? मगाशी मी म्हटलं की आपण या संसारात, आपण या व्यवहारात इतके रमलेलो आहोत. काही जण म्हणतात बघा मला खूप करायचं आहे, हो अध्यात्माचं करायचं आहे, परमार्थ करायचं आहे, पण आम्हाला या घरातनं बाहेरच पडता येत नाही. म्हणजेच आपण या सगळ्या अज्ञानातच रमत असतो. पण जेव्हा आपण हळूहळू बाहेर येतो, आता बघा हे सगळे ग्रंथ वाचतोय, जरा समजतंय,
मग आपण किती संसारात म्हणजे मी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी सून, माझा नवरा याच्यातच इतकं रमत राहतो. मग ते सकाळ संध्याकाळ रांधावाड म्हणजे ते काम करायचं नाही असं नाही, पण अलिप्तपणे करायचे, तटस्थपणे करायचं. ते आवश्यक आहे, ते कार्य तर सोडता येत नाही, पण भगवंताला विसरायचं नाही, भगवंताला जाणून घ्यायचे, भगवंतावर श्रद्धा ठेवायची. आणि परमात्मा हे सत्य आहे आणि हा सगळा व्यवहार, हे जगत सगळं नश्वर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग जेव्हा प्रकृतीत हा पुरुष सामावलेला आहे, तो विश्वातच सामावला जातो. आणि मग ही प्रकृती काय करते तर शिवस्वरूपात दर्शन देते, म्हणजे एकतत्वात दर्शन देते. जेव्हा प्रकृती अशी गप्प राहते त्यावेळेला आपल्याला ज्ञान येतं. तेव्हा आपल्याला कळतं की हा पसारा सगळा तशा अर्थानं झूट आहे, असत्य. आणि विश्वाच्या अनंत वेशात आपण एकटेच नटलो आहोत असं स्वरूप दर्शन तो शिव घेतो. शिव जेव्हा त्या विश्वरूपाचं हे करतो, विश्वरूप स्वतः होऊन जातो, त्यावेळेला तोही विसरून जातोय की मी वेगळा आहे, मी वेगळा आहे, मला ह्याच्यात रमायचं नाही आहे. तेव्हा प्रकृती काय करते, आपल्या असंख्य रूपांचं एकतत्वात दर्शन घेते. म्हणजे त्याला जेव्हा विश्वाचं दर्शन होते तेव्हा तिला त्याचं एकतत्वाचं दर्शन होते. म्हणजे दोघं एकमेकांचे आरसे बनतात असं जे सांगितलं आहे ते लक्षात ठेवायचं. तर वृत्ती काय म्हणते बघूया थोडंसं. यांनी देचलं जब कांता लपो बैसे तव नेणी जे जिया उद्देशे जिये दोघे आरसे जिया दोघा. गुलाबराव महाराज काय म्हणतात बघा की जेव्हा पती शिव लपतो तेव्हा शक्तीच्यामुळेच तो जाणला जात नाही, कारण शिवशक्ती हे परस्परांना दाखवून देणारे आरसे आहेत. वृत्ती ज्ञानाचे दर्पण, ज्ञानवृत्ती दर्पण, दोहींचे एकपण भक्ती माझी. पण आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा त्यांचं ऐक्य आपल्या लक्षात येतं. आरशाप्रमाणे ज्ञानरूप शिवाला दाखवणारी ही वृत्ती आहे आणि वृत्तीला दाखवणारा आरसा म्हणजे ज्ञान आहे. आणि वृत्ती आणि ज्ञान यांचं ऐक्य भक्तीमध्ये होतं. जेव्हा आपण भक्तीमध्ये लागतो तेव्हा आपण हळूहळू या संसारापासून विरक्त व्हायला लागतो, अलग व्हायला लागतो. त्याच्यामधला सगळा जो खोटेपणा आहे, नश्वरपणा आहे, तो आपल्याला समजायला लागतो. आणि मग ही वृत्ती आणि हे ज्ञान हे एकच आहेत हे आपल्याला समजतं. आता जेव्हा कांत शिव जाणलाच जात नाही, का जाणला जात नाही की त्याच्यावर पडदाच पडलेला आहे, तो झाकला गेला आहे. आणि तो वृत्तीमुळे जाणला जात नाही, म्हणजे हे मायेमुळे जाणला जात नाही. म्हणजे वृत्तीचं स्फुरणच नसतं आणि ज्ञानयुक्त वृत्ती नसते. वृत्तीच्या ठिकाणी ज्ञान नाही, ते अज्ञान आहे, म्हणून तो जाणता येत नाही. आणि ज्ञान आणि वृत्ती यांची फारकत झाली म्हणजे जीव त्यांना एकमेकांना वेगळेपणानं पाहतो. शिव आपलं स्वरूप वृत्तीत जाणतो आणि वृत्ती आपलं स्वरूप ज्ञानात जाणते. एकमेकांच्या आरशात बघतात म्हणजे काय की हिला समजतं आपण हे एवढं मोठं सगळं विश्व व्यापलेलं आहे किंवा विश्व निर्माण केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये खरं तो शिवच खरा आहे, ते ज्ञानच खरं आहे. आणि मग ही जाणीव सगळी दोघांची कमी होते, म्हणजे त्या दोघांची ऐक्य स्थिती होऊन राहते, ते दोघं एकच बनतात. 38 मी ओव्या सांगितल्या ना. जाणवे ना ईश मायेची या योगे, लपोनी निजांगे राहे जेव्हा, एरविती दोघे स्वरूपी अभिन्न, एक एका विण नांदतीना, होती एकमेका दाखविते साच, जणू आरसेच दोघे हिती. त्या मानसीताई काय म्हणतात बघा.
जे दोघं परस्परांचे आरसे आहेत. पती लपून बसतो त्यावेळी ती त्याची स्वांग सुंदरीही त्याच्या जाणीवेत लोप पावते. दोघंही एकमेकांच्या मध्ये लोप पावले जातात. त्यांचं वेगळं अस्तित्व उरत नाही. दोघं मिळून एकच बनतात. आता 39वी ओवी बघा. जी संस्कृत राहिलं नाही का वाचायचं. कधी कधी संस्कृत सोपं वाटतं. यः कांतो लोप्तुमिच्छेत तदृशादर्शितो हि सहा ता उभावुभयोर्यस्मात् दर्शकौ मुकुरौ समौ. म्हणजे आत्ता जे सांगितलं तेच की जेव्हा हा कांत लपून बसतो तेव्हा तिच्या दृष्टीनं तो समजतच नाही, लक्षातच येत नाही. आणि मग ते दोघं एकमेकांना आरशातून म्हणजे आरसे एकमेकांचे आरसे बनतात. आता पुढचं 39 बघा. जियेचे नियांगलणे आंग लगे आनंद आपणाचे आरोगू लागे आनंद आपणापे आरोगू लागे सर्व भोगता परीने घे जिये विण काही. जियेचे नियांग लगे पाहूयात. अंगलगे म्हणजे अंगाच्या संबंधामुळे. जियेचेनी म्हणजे जिच्या. आनंद आपणा आरोगू लागे. आता हे थोडंसं व्यवहारातलं आपल्याला असं वाटेल, पण हे सगळं अलौकिक आहे, आत्मिक पातळीवर आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे आनंदाच्या अनुभवात काय काय सिद्ध होतं, काय करतात, तर तिच्या अंगाच्या संबंधाने, शरीराच्या संबंधाने आपणा आरोगू लागे आनंद किंवा आपणा आनंद आरोगू लागे. आरोगू लागे म्हणजे उपभोग घेतो. त्याला आनंद मिळतो. तिच्या सहवासात राहिलं की त्याला आनंद मिळतो. आणि सर्व भोक्तृत्व ही नेघे जिये विण काही. आणि तिच्याशिवाय तो भोक्तृत्व काही भोगूच शकत नाही आहे. त्याला आपला आनंद उपभोगताच येत नाही. म्हणजे तिचा संबंध आला की त्याला आनंद उपभोगता येतो, पण तिच्याशिवाय मात्र तो आनंद होऊ शकत नाही. आता आपण मगाशी पाहिलं पाठशिवणीच्या खेळासारखं चाललंय बघा. ती जेव्हा सगळा पसारा व्यक्त करते तेव्हा हा झोपून राहतोय. हा जेव्हा जागा होतोय तेव्हा तिचा पसारा आटोपला जातोय. म्हणजे तिच्या अंग लगे जे म्हणले की तिच्या अंगाचा जो स्पर्श आहे किंवा तो जो आनंद आहे तो घेऊ शकत नाही, कारण ती त्या वेळेला व्यक्त नाही आहे. आणि त्यामुळे तो उपभोगही घेऊ शकत नाही तिच्याशिवाय. म्हणजे ती आणि तो जर दोघं एका वेळेला असतील तर त्या दोघांना एकमेकांचा आनंद घेता येतो. म्हणजे परमात्मा हा आनंदरूपच आहे, 100% आनंदरूप आहे. त्याच्या ठिकाणी दुःखाचा लवलेशही नाही आहे. पण त्याला आपलाच आनंद जरी भोगायचा असला तरी तो भोगण्यासाठी प्रकृतीशी अंगसंबंध झाला तर भोगता येतो, असं इथे या ओवीत म्हटले. याचा अर्थ काय की जेवढं म्हणून पुरुषाला भोक्तृत्व आहे ते प्रकृती संबंधाशिवाय नाही. ही 2 तत्व सांख्यांनी फार महत्त्वाची मानलेली आहेत. आणि यांच्यापासून हे सगळं विश्व बनतं. 25 तत्व बनतात. पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंच प्राण, पुन्हा जे इंद्रिय आहेत त्यांचे 5 विषय, अशी ही सगळी 24 तत्व ही निर्माण होतात. आणि म्हणून हे एकमेकांशिवाय काहीच आनंद उपभोगू शकत नाही. सगळा चांगलेपणा किंवा सगळा आनंद हा त्यांचा एकमेकावर अवलंबून आहे. जसं घरातही तसंच असतं ना. समजा पती गावाला गेला, आपण अगदी म्हणतो तुम्ही गेलात ना की मी एन्जॉय करीन. बघा तुम्ही प्रत्येक घराघरात हे वाक्य ऐकायला मिळतं. पण जर ते गावाला गेले, जर ते कुठे यात्रेला गेले, कुठं ट्रीपला गेले आणि आपण एकटंच राहिलो आणि समजा त्यांच्या आवडीचा छान पदार्थ केला तर आपल्याला घशाखाली जात नाही. आपण म्हणतो नाही हो, त्यांच्याशिवाय नाही मला मजा वाटत. हेच जर असते तर आम्ही दोघांनी मिळून आनंद घेतला असता. असं एकमेकांचं जे जीवन असतं
तसंच इथं सुद्धा त्या दोघांचं आहे की दोघांच्यामुळे ही सृष्टी व्यक्त होतीये, पण तो व्यक्तच असतो. तो तिला मदत करतोय सगळ्या गोष्टीत. म्हणजे लपून राहिला तरी त्याचा पाठिंबा आहे तिला. जसं घरात आपल्याला त्यांचा पाठिंबा असतो किंवा ते काही करत असतील तर आपण त्यांना सगळी प्रेरणा देत असतो की हां करा करा बुवा, आपल्या घरात असं असं व्हायलाच पाहिजे, अमक्यांना बोलवलंच पाहिजे, कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. असं आपल्या व्यवहारामध्ये जसं घडतं तसं इथे सुद्धा त्याच्याशिवाय ती नाही, तिच्याशिवाय तो नाही, एवढं एक वाक्य लक्षात ठेवा, बाकी सोडून द्या. आणि तो आनंद रूप आहे म्हणून तिला आनंद आहे, आणि तो आनंद तिच्याशिवाय तो उपभोगू शकत नाही. बघा ना, मगाशी मी म्हणलं तसं आपण एकटे आनंदी राहू शकतो का? काही जण अपवाद असतील, पण तरीसुद्धा त्यांना मैत्रिणी पाहिजेत, मित्र तरी पाहिजेत, कोणाला तरी बोलावतील, आपल्या आवडीची व्यक्ती असेल त्याला, त्याशिवाय तो आपण आनंद घेऊ शकत नाही. तसं इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आता दोघांचा चांगलेपणा एकमेकांवरच अवलंबून आहे. तो पुढच्या 40व्या ओवीत सांगतायत. कसा बघा एकमेकांवर चांगलेपणा अवलंबून आहे, एकमेकांवरच आहे. आत्ता जसं सांगितलं तसंच की आनंदही एकटा उपभोगू शकत नाही. जया प्रियाचे जे अंग, ते मगाशी अंगले म्हटलं होतं, आता इथे अंग म्हणतात. जो प्रिय चुजियेचे चांग, कालवनी दोन्ही भाग जेविते आहाती, तोच आलाय मुद्दा बरोबर इथे. जया म्हणजे ज्या पुरुषाला, प्रियाचे अंग म्हणजे प्रियेचं अंग म्हणजे प्रकृतीचं स्वरूप. ते कसं आहे? जो प्रियूची जियेचे चांग, तर त्याची प्रिया हेच ज्याला, किंवा त्या प्रियेचं स्वरूप हेच ज्याला चांगलं वाटतं. प्रत्येक नवऱ्याला आपली बायको म्हणजे अप्सरेसारखीच वाटत असते, ती कशी असो. तसं ह्याला सुद्धा या प्रियेचं जे अंग आहे ते चांग म्हणजे चांगलं वाटतं. आणि ती जे करेल, आता तिनं काल परवाच्या ओवीमध्ये झालं होतं की एवढं विश्वाचं भोजन त्याला खाऊ घातलं. आता विश्वात किती पदार्थ आहेत, किती वस्तू आहेत, त्या म्हणजे त्याला भोजनाला तिनं दिल्या आणि त्यानं ते सगळं आनंदात खाल्लं. आता इथं काय करतायत? आता एकटे नाही खात. दुसरी ओळ फार महत्त्वाची आहे. कालवनी दोन्ही भाग जेविते आहाती. आता हे काय करतायत? एकमेकांमध्ये दोन्ही भाग कालवतायत. एकत्र कालवून खाणे आपल्याकडं पद्धत असते. असं कोरडं कोरडं खात नाही आपण. भातावर वरण आमटी काय घालाल, डाळ घालाल, ते घालून कालवून खातो. नुसतं वरण कोणी खाणार नाही, नुसतं भात कोणी खाणार नाही, नुसती चटणी कोणी खाणार नाही. ती कशाच्या तरी जोडीला कालवून खाल्ली जाते किंवा तोंडी लावली जाते. तसं हे एकमेकांमध्ये दोन्ही भाग कालवतात, म्हणजे परमात्मा आणि माया एकत्र होऊन जेवतात. म्हणजे तिथे द्वैतविलास दिसतो हे त्यावेळेला दोघंही आपल्याला जाणवतात. आणि दोघं भिन्न रूपानं ग्रहण करता येणार नाही, ते कालवूनच खायचं. म्हणजे ती वेगळी दिसणार नाही, तोही वेगळा दिसणार नाही. त्या दोघांना एकत्रितच खाण्यामध्ये आनंद मिळतो. अजूनही पुढे 2 ओव्या आहेत, त्या आपल्याला उद्या घेऊयात आपण. म्हणजे ती उदाहरणं दिलेली आहेत की ते दोघं कसे एकमेकावर अवलंबून असतात. ताई, एक विचारायचं होतं. हां, दोन्ही भाग म्हणजे कोणतं? प्रकृती आणि पुरुष, ते 2 भाग असं? हा, असं आत्ता आपल्याला ते वाटतात ना, प्रकृती वेगळी आणि पुरुष वेगळा. म्हणून आपल्या दृष्टीनं हे द्वैत आहे म्हणून ते सारखं द्वैताचं वर्णन करतायत. पण अध्यात्माच्या दृष्टीने ते दोन्ही मिळून एकच आहेत. म्हणून दोन्ही भाग आणखी काही वेगळा त्याचा अर्थ आहे की का? नाही 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 नाही. प्रकृती आणि पुरुष हे दोघच. त्याला आता काल मी 50 नावं सांगितली होती जवळजवळ. हो. प्रत्येक ओवीमध्ये म्हणजे शब्द वेगळे वापरलेत, नाव वेगळे दिले. आपण सुद्धा व्यवहारात बघा, आपली हाक मारण्याची पद्धत आपल्या मुलाला वेगळी असते, नाव वेगळं ठेवतो. मित्र त्याला वेगळ्याच नावाने बोलावतात. शाळेमध्ये वेगळ्याच नावाने त्याचा व्यवहार असतो. व्यक्ती एकच असते. तसं खरं तर ही एकच व्यक्ती आहे, एकच आहे, परमात्माच आहे.
पण तो या दोघांच्या रूपाने विलसत आहे, दिसत आहे. कारण आपल्याला हे जग वेगळं वाटतंय आणि परमात्मा वेगळा वाटतोय. अजून आपण त्या पायरीपर्यंत जाणार आहोत की हे विश्व म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच विश्व आहे. पण आत्ता तात्पुरतं समजून घेण्यासाठी हे द्वैत आपल्याला सगळं ते ज्ञानदेव समजावून देतात. हो बर. हां, कळलं? ठीक आहे. कळलं. हां, मग आता दोघांनी कालवूनी दोन्ही भाग जेविते आहात, ते स्वतःच खातायत आणि परमात्मा आणि माया एकत्र होऊन जेवतायत, म्हणजे द्वैतविलास करतायत. दोघं भिन्न रूपानं ग्रहण करता येणार नाहीये, पण ते आत्ता तसं करतायत, करून दाखवतायत. भिन्न नाहीच आहे, ते दोघांनी एकमेकात कालवले. याचाच अर्थ काय की दोन्ही एकमेकात मिसळलेले आहेत, दोन्ही एकरूप आहेत. म्हणण्यासाठी, समजण्यासाठी म्हणून ते एवढं मोठं भोजन जणू काही कालवून एकत्रित खातायत, असं त्यांनी तर आपल्याला व्यवहारातला दृष्टांत म्हणून तो दिलेला आहे. अजून उद्याला 2-3 छान दृष्टांत आहेत, ते पाहिले की आपल्या लक्षात येईल. आपण इथे थांबूया, कारण जास्त ह्याच्यावरचे हे घेऊया थोड्याशा अजून चर्चा जी आहे ती. आता ही प्रकृती म्हणजे काय किंवा ही देवी म्हणजे काय? पतीचं सांग आहे. तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल बघा, हे अर्धनारी नटेश्वरचं असं चित्र असतं, बरोबर आहे? हे चित्र दिसतंय का कुणाला? हो दिसतंय. हां, म्हणजे अर्धा भाग पत्नीचा असतो आणि अर्धा भाग शिवाचा असतो, पण दोघं एकच असतात. हा श्रेष्ठ का हा श्रेष्ठ सुरुवातीच्या ओव्यामध्ये घेतलंय आपण. हा पहिला का हा दुसरा असं काहीच नाहीये. नाशिकला काय काय अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे गंगेवर. हा, मग आहेत ना भरपूर ठिकाणी. आणि नटेश्वर जो आपल्याला नाट्य वगैरे करतात तिथेही अर्धनारी नटेश्वराचीच किंवा नटराजाची मूर्ती असते, त्यात हे दोन्ही रूपं असतातच ना. पूर्वी आठवतं बालगंधर्व काय करायचे, त्यावेळेला स्त्रियांच्या भूमिका बायका जास्त करत नव्हत्या. मग ते स्वतःच स्त्री व्हायचे, नऊवार साडी नेसायचे, सगळा शृंगार करायचे आणि बायकांच्यामध्ये हळदी कुंकू घ्यायला जायचे, ओटी बिट्टी भरून घ्यायचे, हळदी कुंकू घ्यायचे, ती चैत्रागौरीची डाळ बिळ खायचे. म्हणजे एकच व्यक्ती 2 रूपं घेऊ शकते की नाही? असं आहे ते. आता नंतर आता मुली मिळायला लागल्या, मुली करतात मुलींची कामं, पुरुष करतात. पण आत्तासुद्धा काही जणांना हौस येते आणि एक जण दोन्ही भूमिका करतो. किंवा एकपात्री नाट्यप्रवेश पाहिलाय तुम्ही? एकपात्री नाट्यप्रवेशात 10 रूपं तो स्वतः घेत असतो. तो मी नवेसमध्ये वगैरे किंवा अनेक ठिकाणी. कधी मीच ते काय म्हणू आपण, एखाद्या सेनापतीचं काम करीन, मीच राजा होईन, मीच शिपाई होईन, मीच अजून कोणीतरी होईन, अशी भूमिका घेतली तर आपण म्हणू काही 10 रूपं आहेत म्हणून? व्यक्ती एकच आहे ना, रूपं वेगळी झाली पण व्यक्ती एकच आहे. तसा हा परमात्मा हा विलसतोय, नटतोय, आपल्याला व्यक्त होताना दिसतोय, खरा तो एकच आहे. आता सगळी उपनिषदं जर तुम्ही शिकला असाल, कोणी शिकतायत, सगळ्या उपनिषदांनी काय सांगितलेलं आहे की एक परब्रह्म फक्त मुख्य आहे किंवा श्रेष्ठ आहे. हे बाकीचं सगळा पसारा हा व्यर्थ आहे. म्हणून आपण शंकराचार्यांचं एक शब्द किंवा एक वाक्य लक्षात ठेवायचं, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपरहा. म्हणजे ब्रह्म सत्य आहे, हे जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे, नश्वर होणार आहे. आणि जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत, अपर नाहीत, 2 नाहीत. पण ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनहा. भगवंत सांगतायत समजून देण्यासाठी की माझाच छोटासा अंश मी तुमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये ठेवलेला आहे, असं म्हणतो ना आपण. पण त्याचाच तो अंश आहे, तो वेगळा नाही. चल, आता याचे काय बघायचे होत्या, थोड्या ओव्यांचा अर्थ बघत होतो. म्हणजे ही देवी किंवा ही शक्ती
हे आपल्या पतीचंच अंग आहे. म्हणजे प्रकृती म्हणजे शरीरच ना. आणि जो पती तिच्यातले चांगले किंवा श्रेष्ठ असं तत्व किंवा सत्व तो स्वतःच आहे. आणि असे हे दोघे आपापले भाग दुसऱ्याला कालवून दोघंही भोजन करीत आहेत. एकमेकांना कालवून एकमेकांचंच ग्रहण करतायत. आणि चैतन्य केवळ चैतन्य नसतं, तर त्यात प्रकृतीचं तत्व असतं. शिवात शक्ती तत्व असतं. प्रकृती केवळ प्रकृती नसते, तिच्यामध्ये शिवतत्व असतं. आणि ते एकमेकात कालवले जात आहेत. त्यातून शिव प्रकृतीचं ग्रहण करतो आणि प्रकृती शिवाचं ग्रहण करते. याचा अर्थ असा की शक्ती शिवाचे चैतन्य आहे आणि ज्ञान स्वीकारते आणि शिवशक्तीच्या रूपानं साकारला जातो किंवा व्यक्त होतो, आनंद स्वीकारतो. असे हे परस्परांचं भोजन आहे. थांबूया, आपण 40पर्यंत झालेले आहेत. उभ्या थोडंसं ह्यांचं घेऊया, स्वरूपानंदांचं. शक्तीचं ती होय शिवाचे सौंदर्य, शिवची तो होय शक्ती शोभा. शिवशक्ती दोन एकत्र होऊन करीती भोजन स्वानंदाचे. शिव आणि शक्ती वेगळी जो पाहे, तया भासत आहे विश्वाभास. जो कुणी, आता आपण आज लक्षात ठेवायचं की आपण आता हे विश्वाभास वेगळा मानायचा नाही. शिव आणि शक्ती एकच मानायचं. विश्व म्हणजे शक्ती, विश्व म्हणजे शिव. शिवशक्ती ऐक्य येता प्रत्ययास, दिसे चिदविलास आघवाची. हा सगळा चिदविलास म्हणजे चैतन्याचा विलास आहे. ही काही खोटी नाही आहे किंवा ती काही तिचं वेगळं अस्तित्व नाही आहे. ते सगळं एकच आहे. मानसी कणेकर म्हणतायत, जी प्रियतमाची अर्धांगी आहे आणि जो प्रियू म्हणजे आत्मीय तिचं सौभाग्य किंवा कल्याण आहे, ते दोघे आपापले दोन्ही भाग एकत्र कालवून प्रेमरसाचे भोजन करीत आहेत. चल थांबूया. कुणाचे तरी आवाज ऐकू येत आहेत. जर काही ऑडिओ चालू असेल तर जरा बंद करा आणि शंका असेल तर विचारा. शंका असेल, बरं आपण एक प्रार्थना म्हणूया. हो, श्रुतंजय कोण आहेत त्यांचा ऑडिओ चालू आहे. श्रुतंजय कोण आहे? श्रुतंजय या नावाने तो जरा बंद करा ना ऑडिओ. श्रुतंजय. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले.
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. कुणी काही आज ओव्या वगैरे म्हणणार आहेत, वाचणार आहेत?